नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्राचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की स्टाफ सिलेक्शन कमिशन GDच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. खूप मोठ्या वॅकन्सी आहेत. जवळजवळ 26,000 वॅकन्सी या ठिकाणी आलेल्या आहेत. खूप मोठा चान्स गव्हर्नमेंटची नोकरी मिळवणं, त्याचबरोबर देशाची सेवा करणं आणि तुमचं जे काही स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपण या प्लॅटफॉर्मवर तुमची पूर्णपणे व्यवस्थित तयारी करून घेणार आहोत. तर मी आकाश वायाळ तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे मॅथमॅटिक्स कंटेंट तुम्हाला दिला जाणार आहे. या विषयाची कशी तयारी करायची, कोणती टेस्ट सिरीज लावायची, कसा अभ्यास करायचा, डेली तुमचं शेड्यूल कसं असावं, सिलेक्शन होण्यापर्यंत जी काही तुमची प्रोसेस असेल ती सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगितले जाणार आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्सबद्दल जे काही सांगितलं जाईल, कशी टेस्ट सिरीज किंवा काय मॅथमॅटिक्सचं जसं शेड्यूल तुम्हाला सांगितलं जाईल तसं इतर विषयांची कशी तयारी करायची हे सर्व तुम्हाला या ठिकाणी डिस्कस केलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसा सिलेबस पूर्ण होणार किंवा त्याचप्रमाणे त्याचं शेड्यूल कसं असणार ते सर्व तुम्हाला सांगितलं जाईल. वेळोवेळी तुम्ही टेलिग्राम चॅनलला तुम्ही अपडेट राहायचं आहे. यासाठी आपले जे काही लेक्चर होतील त्या सर्व लेक्चरची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिली जाईल. त्याचप्रमाणे या चॅनलला फॉलो करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली असेल. सर्वप्रथम ती टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशनचा GDचा पेपर आहे, बरोबर. तर GD वॅकन्सीबद्दल आपण अगोदर काय करू, थोडक्यात माहिती घेऊया. आज आपण या लेक्चरमध्ये GD वॅकन्सी कशी आहे, त्याचप्रमाणे त्याचा जॉब प्रोफाईल कसा असतो याची माहिती घेऊया. त्याचे जे काही नोटिफिकेशन आले त्या नोटिफिकेशन थोडक्यात एक माहिती पाहूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण सिलेबस डिस्कशन थोडंसं करूया. त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज, त्याचप्रमाणे बुक्स असतील किंवा तुमचं अभ्यास कसा असावा, तुम्ही शेवटपर्यंत कशा प्रकारे पॅटर्न हँडल करायचा, तर हे सर्व आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण या कंटेंटला किंवा या बॅचला सुरुवात करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करू, स्टाफ सिलेक्शन कमिशन GDचं जे काही नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया. बघा, या ठिकाणी SSC GD म्हणजे काय जनरल ड्युटी आहे आणि ही वॅकन्सी कशासाठी येते, तर कॉन्स्टेबल्स इन पॅरामिलिटरी, जे काही पॅरामिलिटरी फोर्स आहेत आपल्या भारताच्या, तर त्याच्यासाठी या GD वॅकन्सी असतात. तर त्या फोर्स कोणत्या आहेत, आपल्या BSF आहे, IT CRPF आहे, त्याचप्रमाणे CISF आहे, SSB आहे, ITBP आहे, आसाम रायफल्स आहे, त्याचप्रमाणे SSB सुद्धा आहे. ह्या सर्व डिपार्टमेंटसाठी काय केलं जातं, आपली जनरल ड्युटी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंडरच्या GD वॅकन्सी या ठिकाणी असतात. तर ह्या सर्व डिपार्टमेंटसाठी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, यामध्ये 2023-24साठी एकूण वॅकन्सी किती आहेत, आत्ता 26,146 आहेत, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी किती वॅकन्सी होत्या, अबाउट 50,000 एवढ्या वॅकन्सी होत्या. जवळजवळ निम्म्याने वॅकन्सी आता कमी आहेत. परंतु त्यासाठी आपल्याला कशी मेहनत घ्यायची पूर्णपणे स्ट्रॅटेजी व्यवस्थित सांगितली जाईल. याच्यासाठी जी काही फॉर्मची सुरुवात आहे ही कधी झालेली आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची सुरुवात 24/11/2023 पासून ते शेवटची तारीख किती आहे, 31/12/2023, म्हणजे 24/11 ते 31/12 ही फॉर्म भरण्याची तुमची डेट आहे. त्याचप्रमाणे जे काही ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन काय करायचं असेल तुम्हाला, तर त्याची तारीख सांगितलेली आहे 4/1/2024 ते 6/1/2024. म्हणजेच बघा, या ठिकाणी काय सांगितलं, 24 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशनचं करेक्शन कधी करू शकता, 4 जानेवारी 2024 पासून ते 6 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन करता येतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, तुमचं जे काही एज आहे ते एज क्रायटेरिया पण महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तर हा 1/1/2024 म्हणजे 1 जानेवारी 2024ला काउंट केला जाणार त्यानुसार. आणि त्याच्यासाठी कमीत कमी वय किती असणार तुमचं, 18 वर्ष, आणि मॅक्झिमम वय किती पाहिजे, 23 वर्ष. अगदी 18 ते 23 वर्ष हे एज असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये काही आता एज रिलॅक्शन पण दिलेले आहेत. तर एज रिलॅक्शन काय आहेत, तर SC ST असेल तर 5 वर्ष एज रिलॅक्शन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे OBC असेल तर 3 वर्ष एज रिलॅक्शन आहे. आणि एक सर्व्हिसमॅन असेल तर 3 वर्ष त्यांच्यासाठी पण देण्यात आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही जी काही GD वॅकन्सी आहेत, तर हा जॉब प्रोफाईल वगैरे बघा. आणि त्याच्यामध्ये बघा, पे स्केल किती सांगितलेलं आहे, हे लेवल 3चं पे स्केल आहे, बरोबर. याच्यामध्ये पेमेंट किती असणार आहे, 21,700 ते 69,100 हे तुमचं पे स्केल बेसिक असणार आहे. आणि त्याच्याप्रमाणे 2,000 रुपये ग्रेड पे असणार आहे तुम्हाला. साधारणपणे याचं जे पेमेंट आहे
ते 30 ते 60 हजारापर्यंत तुमचं त्या दरम्यान होतं. त्याच्यामध्ये काय असतं की कोणत्या एरियामध्ये तुम्ही नक्षलवादी एरियामध्ये असाल तर तुमचं पेमेंट जास्त असणार आहे. तुम्ही नॉर्मल एरियामध्ये असाल तर तुमचं पेमेंट थोडंसं कमी असणार. म्हणजे एरिया वाईज आहे. त्याचप्रमाणे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जाता, कोणत्या एरियामध्ये जाता, ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या पोस्टमध्ये आहात तुम्ही, तर ती बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये. तर त्याचा पण इफेक्ट असतो. तर त्याच्यानुसार पे स्केल आहे ते थोडंसं कमी जास्त होत राहतं. तर त्याचप्रमाणे आता या ठिकाणी ॲप्लिकेशन फी किती आहे आपली, तर SC ST SC कॅन्डिडेट असतील तर ₹0, जनरल OBC आणि EWS कॅन्डिडेट असेल तर ₹100 आहे, आणि फिमेल कॅन्डिडेट असेल तर एनी कॅटेगरी फिमेल कॅन्डिडेट ₹0 तुम्हाला फी आहे. त्याचप्रमाणे याचं एज्युकेशन किती पाहिजे, तुम्ही 10वी पास झालेला असाल तर तुम्ही या फॉर्मला तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही PET फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असते, म्हणजे तुम्ही एक्झाम दिली, तुम्ही एक्झाम तुमची क्रॅक झालेली असेल तर तुम्हाला PET द्यावं लागते. त्याच्यामध्ये PET म्हणजेच काय, तुम्हाला जे काही रनिंग दाखवायचे आहे त्या ठिकाणी. याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट असतील तर 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये तुम्हाला रनिंग कंप्लीट करायची आहे. फिमेल कॅन्डिडेट असतील तर 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटामध्ये तुम्हाला ती रनिंग कंप्लीट करायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी हे क्रॅक केल्यानंतर PST टेस्ट असते तुमची, बरोबर. या PST टेस्टमध्ये काय होतं, तुमची उंची काउंट केली जाते आणि छातीसुद्धा काउंट केली जाते. जर मेल कॅन्डिडेटसाठी उंची किती सांगितली, 170 सेंटीमीटर सांगितलेली, आणि फिमेल कॅन्डिडेट असतील तर 157 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बघा, चेस्ट आहे ती फक्त पुरुष मेल कॅन्डिडेटसाठी चेस्ट कंडिशन असते, तर ती एक्सपांड नाही केलं तर 80 सेंटीमीटर पाहिजे. जर तुम्ही मिनिमम एक्सपान्शन होत असेल तर मिनिमम एक्सपान्शन किती, 5 सेंटीमीटर सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे सर्व झाल्यानंतर जे काय कट ऑफ असतो त्या कट ऑफमध्ये कंडिशन आहे. जर तुम्ही NCC केलेली असेल तर तुम्हाला 5% तुम्हाला त्या कट ऑफमध्ये सूट भेटणार आहे. म्हणजेच काय, सपोज आता 160 मार्कांचं काय तुमचं पेपर असणार आहे, बरोबर. 160 मार्कांपैकी तुमचं कट ऑफ लागणार आहे, मेरिट लागणार आहे. 160 पैकी तुम्हाला जर सपोज 5% NCCचा C ग्रुप, NCC B सर्टिफिकेट, NCC A सर्टिफिकेट असेल तर त्या तिन्ही प्रकारसाठी टक्केवारी अलग अलग आहे. तर सपोज आता या ठिकाणी काय सांगितले, NCC काय सांगितले, C सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला किती सांगितलेली, 5% तुम्हाला सूट असणार आहे फायनल मेरिटमध्ये. म्हणजेच काय असणार आहे, 160 मार्काचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 120चा कट ऑफ लागलेला असेल तर NCC C सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5% सूट आहे. म्हणजे साधारणपणे तुमचं 112च या ठिकाणी सिलेक्शन होईल. हा फरक आहे. म्हणजेच NCC C सर्टिफिकेट असेल तर 5%, त्याचप्रमाणे NCC B सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 3%, NCC A सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 2% तुम्हाला फायनल मेरिटमध्ये तुम्हाला मार्क तुम्हाला भेटून जातील. किंवा जे काही तुमच्यासाठी जे काही कट ऑफ लागणार आहे तर यांच्यासाठी तुमच्यासाठी परत स्पेशल ह्या कंडिशन आहेत. तर तुम्ही जी पूर्वी मेहनत घेतलेली असेल तर त्याचंच हे फळ आहे. हे काही कोणतं डायरेक्ट कोणाला भेटत नाही. तुम्ही यापूर्वी जी मेहनत घेतलेली आहे NCCसाठी, या मेहनतीचं फळ या ठिकाणी तुम्हाला भेटत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करू, स्टाफ सिलेक्शन कमिशन GDची जी काही थोडक्यात माहिती आहे, नोटिफिकेशन माहिती, ही तर आपण आता या ठिकाणी पाहिलेली आहे. आता आपण काय करू, सिलेबस डिस्कशन, म्हणजेच काय थोडक्यात सिलेबस पाहायचा आहे आणि त्याची तयारी कशी करायची. आता मेन पार्ट आपला या ठिकाणी सुरू होत आहे. तर मॅथमॅटिक्सचं सिलेबस काय आहे, मॅथमॅटिक्स सिलेबसची तुम्हाला टेस्ट सिरीज कोणती लावायची आणि जे काय असेल, जे सिलेक्शन होण्यापर्यंत काय करायचं, हे आपण या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्र बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन GD आहे, बरोबर. आता याच्यामध्ये एक्झामचं थोडंसं ॲनालिसिस पाहूया आपण, ते पॅटर्न कसं आहे एक्झाम पॅटर्न. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, ही कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे MCQ टाईपमध्ये. त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये पेपर असेल, हिंदीमध्ये पेपर असेल आणि मराठीमध्ये सुद्धा पेपर असणार आहे. आपल्यासाठी मराठी लँग्वेज महत्त्वाची आहे, मराठीमध्ये पेपर तुमचं होणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करणं अतिशय गरजेचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही मराठी ही लँग्वेज सिलेक्ट करा, तुम्हाला मराठीमधून सुद्धा पेपर भेटेल. आता याच्यामध्ये बघा, जे काही प्रश्न बघा, रिझनिंगचे प्रश्न किती असणार आहेत, 20 प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यासाठी 40 मार्क, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स सांगितलेले आहेत. GK आणि जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस याचे 20 प्रश्न 40 मार्क असणार आहे तुम्हाला. एलिमेंटरी मॅथ हे 20 प्रश्न आणि 40 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एलिमेंटरी मॅथ म्हणजे काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये बघा
ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स नाही आहे थोडक्यात. जे काही अर्थमॅटिक मॅथ्स आणि मेन्शुरेशन ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर त्याच्यामध्ये सर्व काही त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जाणार आहेत. आणि अगदी 10th बेस ही एक्झाम आहे, 10वीची बेसवरती एक्झाम आहे. आणि याची लेवल आहे ती इझी असते, एवढी काय हार्ड लेवल आहे असं नाही, सोपी एक्झाम आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय घाबरण्याची काही गरज नाही. त्याचप्रमाणे बघा आणखीन 4था पार्ट काय झालं आहे, इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज एक तुम्हाला पेपर असेल, 20 प्रश्न असतील आणि 40 मार्क असणार त्याच्यामध्ये. याच्यामध्ये इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एकच तुम्ही सिलेक्ट कराल ती लँग्वेज असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांसाठी 60 मिनिट, म्हणजेच एकूण प्रश्न किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती 80 प्रश्न असणार आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी 160 मार्क असणार आहेत. बरोबर, 80 प्रश्न आणि 160 मार्क्स असणार आहेत. आणि एकूण वेळ किती आहे, 60 मिनिटांचा वेळ आहे. निगेटिव्ह मार्किंग पाहिलं तर 0.50चं नोटिफिकेशनमध्ये 0.25 दिलेलं आहे. तर ॲक्च्युली 0.50 मार्क्सचं यासाठी GD वॅकन्सीसाठी काय असतं, निगेटिव्ह मार्किंग आहे. हे तुम्ही लक्षात ठेवून नोटिफिकेशनमध्ये 0.25 दिलेले पण 0.50 आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला सर्व काय पाठीमागील ॲनालिसिससुद्धा सांगितलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण काय केलं, नोटिफिकेशन जे काय आहे ते पूर्णपणे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता या नोटिफिकेशनच्या पलीकडं तुम्ही आता अभ्यासाला तयारी कशी करायची, त्याचप्रमाणे तुम्ही टेस्ट सिरीज असेल किंवा सिलेक्शनपर्यंत कसं पोहोचायचं याचा थोडासा एक छोटासा मार्ग तुम्हाला सांगणार आहे. आणि तो सर्वांनी फॉलो करा, सर्वांना यशप्राप्ती नक्कीच भेटू शकते. पण तुमची मेहनत त्यासाठी गरजेचं आहे. तर त्याबद्दल आपण आता या ठिकाणी बोलूया. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा डाटा सांगतो. मागच्या वर्षीच्या जे काय 2023ला म्हणजेच जे काय 2022-23ची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे किती शिफ्ट होत्या, 70 ते 76 शिफ्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर त्या 70 ते 76 शिफ्टचा सर्व काही डाटा ॲनालिसिस करण्यात आलेला आहे. आणि त्याचा ॲनालिसिस करून जे काही 70-76 शिफ्ट आहेत त्याचे सर्व एक्झामचे जे काही पेपर्स आहेत ते सर्व पेपर पाहून तुम्हाला ॲनालिसिस केलेले आहे. तर त्या ॲनालिसिसनुसार तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात किंवा कोणत्या पॉईंटला किंवा कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे तर ते सर्व तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणखीन त्या 70 ते 76 शिफ्ट आहेत त्या सर्व शिफ्टमध्ये कोणता असा टॉपिक आहे का की ज्याचा तुम्ही थांबवू शकता किंवा ज्याचा तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालेल, असा कोणता टॉपिक आहे का. तर या सर्वांबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. तर आपण या ठिकाणी पाहूया. 70-76 शिफ्ट झालेले भरपूर शिफ्ट होत्या आणि भरपूर मुलं पण भरपूर जण एक्झाम दिलेले. तर या सर्व शिफ्टचा ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला जो काही डाटा भेटलेला आहे त्या डाटाबद्दल आपण थोडंसं डिस्कस करायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्याला टाईम बॅलन्स कसा करायचा, एक्झाम आता एक्झाम तुम्हाला द्यायची आहे त्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला टाईम बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला आत्तापासून कशी तयारी करायची हे या ठिकाणी पाहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, एकूण प्रश्न किती आहेत तुमचे, 80 प्रश्न आहेत. बरोबर, एकूण प्रश्न किती आहेत तुमचे, 80 क्वेश्चन्स आहेत. आणि तुमच्याकडे असलेला टाईम किती आहे, 60 मिनिटांचा. बरोबर, म्हणजेच की 1 तास म्हणजे किती, 60 मिनिट आहेत. मग साधारणपणे एक क्वेश्चन आहे, एक क्वेश्चन जर तुम्हाला साधारणपणे 45 सेकंद भेटतात सॉल्व करायला. 80 प्रश्न आहेत, 60 मिनिट. मग एक क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी अंदाजे 45 सेकंद तुम्हाला भेटतात. हे अंदाजे 45 सेकंद एका प्रश्नाला भेटतात. मग तुमची तयारी कशी पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. आता पण मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग ह्या 2 विषयांसाठी तुम्ही 100% मार्क मिळवू शकता. याच्यामध्ये 100% मार्क मिळू शकतात. याचे 40 मार्क आणि याचे 40 मार्क असे 80 मार्क्स आहेत. तुम्ही पूर्णपणे 100% घेण्याची श्युरिटी तुम्हाला मिळू शकते. पण तुमची तशी मेहनत आणि प्रयत्न तुमचे गरजेचे आहेत. त्याच्यासाठी काय फॉलो करायचं, कसं करायचं हे सर्व आपण या ठिकाणी सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा GK आहे म्हणजे जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. याच्यामध्ये करंट अफेअर आणि स्टॅटिक GK हे सर्व पार्ट्स त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे सर्व जे काय आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. पण याच्यावरती कोणता क्वेश्चन कधी कसा येणार याची गॅरंटी देता येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरपूर फटका पण बसतो. तर ह्या 20 प्रश्नांची तयारी जर करायची असेल तर कशी करायची, काय करायची तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगितलंच जाईल. परंतु याच्यावरती काय होतं, या ठिकाणी मेरिटसुद्धा कमी जास्त होतं. कारण याची तयारी करंट अफेअर विचारायचं असेल तर चालूमधलं पण विचारू शकतात, पाठीमागचं कोणतेही विचारू शकतात, त्याला काय भरोसा नसतो. परंतु याची तयारी कशी करायची हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं जाईल. परंतु या
याचे किती प्रश्न आहेत? एकूण 20 प्रश्न आहेत, बरोबर. आणि इंग्लिश आणि हिंदी याचे प्रश्न किती आहेत? 20 प्रश्न. आता या 80 पैकी एकूण प्रश्न किती झाले? 40 प्रश्न. या 40 प्रश्नांसाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा माहिती आहे का? साधारणपणे 12 ते 15 मिनिट. हे 80 प्रश्न आहेत. त्या 80 प्रश्नांपैकी जनरल अवेअरनेस आणि GK आणि इंग्लिश हिंदी हे जे काही प्रश्न आहेत, 40 प्रश्न, 40 प्रश्नांना तुम्हाला 12 ते 15 मिनटं एक्झाममध्ये तुम्हाला हे 15 मिनटं, आपण 15 मिनटं धरूया, 15 मिनटामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयारी करायची, कारण त्याचे क्वेश्चन काय असतात? डायरेक्ट क्वेश्चन असतात. तुम्हाला येणार किंवा नाही येणार ह्या दोनपैकी तुम्हाला निर्णय लगेच घ्यायचा आहे. जे असेल ते तुमच्याप्रमाणे. म्हणजे 60 मिनिटांपैकी तुमचे 15 मिनिट जर याला दिले ह्या 40 प्रश्नांसाठी, तर राहिलेले मिनिट किती तुमच्याकडं? 45 मिनिट. किती राहतात तुमच्याकडं? 45 मिनिट, बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्याकडे प्रश्न किती राहिले? 40 क्वेश्चन राहतील. आणि 40 क्वेश्चनपैकी 40 क्वेश्चनला तुम्हाला किती वेळ आहे? 45 मिनिटांचा वेळ आहे. म्हणजे हे 40 क्वेश्चन कोणते? रिझनिंग आणि मॅथ. आता याला प्लस 1 मिनिटापेक्षा तुम्हाला सुद्धा जास्त वेळ भेटतो आता, तरी पण आपण 1 मिनिट याला धरायचा आहे. आता हे 40 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे? 45 मिनिटांचा आहे. तुम्हाला कमीत कमी 40 प्रश्न 40 मिनिटामध्ये तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला टाईम भेटतो आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण तो टाईम कसा मॅनेज करायचा? मग त्या 40 प्रश्नांपैकी 20 प्रश्न आहेत कोणते? मॅथमॅटिक्सचे, आणि 20 प्रश्न आहेत रिझनिंगचे. तर त्या मॅथमॅटिक्सच्या 20 प्रश्न 40 मार्कची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. आता या मॅथमॅटिक्सचा सिलेबस आपण डिस्कस करू. इतर सर्व नोटिफिकेशनची जी काही PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करण्यात आलेली. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. सर्व काही सिलेबस आहे तो डिटेलमध्ये पहा. आता आपण काय करू? पाठीमागे झालेले जे काही 70 ते 76 शिफ्ट आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये कशा प्रकारे कोणत्या चॅप्टरला कोणतं वेटेज दिलेलं आहे किंवा किती प्रश्न आले आहेत हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि त्याच्यानुसार आपण आत्ताची तयारी करायची आहे. आपण ज्यावेळी सिलेबस शिकवणार आहोत त्या सिलेबसमध्ये प्रिव्हियस इयरचा डाटासुद्धा तुम्हाला घेतला जाईल. पूर्ण ॲनालिसिसनुसारच ही बॅच तुम्हाला तयार करून दिली जात आहे. तर तुम्ही लवकरात लवकर सर्वांना या चॅनलची लिंक, या लेक्चरची लिंकसुद्धा शेअर करा आणि कमेंट्स सांगा. काय प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही जरूर कमेंट्समध्ये सांगा. त्याच्यामध्ये लगेच सुधारणासुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये केली जाईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी काय केलेलं आपण, जे काही पाठीमाग 2022-23ची जी एक्झाम झालेली आहे तर त्याच्यामध्ये जे काही 70 ते 76 शिफ्ट्स आहेत त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर एका दिवसामध्ये बघा जे काही शिफ्ट असतात म्हणजे प्रत्येक शिफ्टचा ॲनालिसिस केल्यानंतर आपलं एक डाटा काउंटिंग करण्यात आलेलं आहे. त्या डाटामध्ये काय झालेलं आहे, एखाद्या शिफ्टमध्ये काय झालं आहे, नंबर सिस्टीमचे 1 ते 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे टॉपिक वाईज कसे क्वेश्चन्स येतात हे या ठिकाणी तुम्हाला सांगितण्यात येत आहे. नंबर सिस्टीमचे काही ते प्रश्न येतात, 1 ते 2 प्रश्न फिक्समध्ये येतात. बॉडमॉसवरती एखाद्या शिफ्टमध्ये एखादा प्रश्न येतोय, नंतर येतसुद्धा नाही. डेसिमल फ्रॅक्शनवरती एखादा प्रश्न असतोय. अवरेजवरती 1 ते 2 फिक्समध्ये प्रश्न आहेत. LCM HCF वरती 1 ते 2 प्रश्न आहेतच. रेशो प्रोपोर्शन असेल तर 2 ते 3 प्रश्न आहेत त्यामध्ये. पर्सेंटेजवरती 2 ते 3 प्रश्न फिक्समध्ये येतात. मेन्शुरेशन असेल तर 1 ते 2 प्रश्न फिक्समध्ये येतात. टाईम आणि वर्क, पाईप आणि सिस्टर, टाईम अँड वर्क अँड पाईप अँड सिस्टम म्हणजेच काही नळ आणि टाकी याच्यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न आहेत. टाईम आणि डिस्टन्स असेल तर 3 ते 4 प्रश्न आहेत. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टवरती 1 ते 2 प्रश्न फिक्समध्ये आहेत तुम्हाला. प्रॉफिट लॉस 2 ते 3 प्रश्न फिक्समध्ये येतात. रेसवरती सुद्धा प्रश्न येतो आहे, एखादा आला तर येतो रेसवरती. एजवरती 1 ते 2 प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे मिसलेन्स इतर याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न असतो आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजे याच्यातून काय होतं, याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ॲडव्हान्स मॅथ नाही, बरोबर का? ॲडव्हान्स मॅथ हा सिलेबस यामध्ये नाही, हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जे काही आहे ते अर्थमॅटिक आहे आणि मेन्शुरेशनचे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये. ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स याच्यामध्ये बिलकुल नाही.
आणि हा सिलेबस एवढा काय कॉम्प्लिकेटेड आहे असं समजू नका. तुम्हाला खूप चांगल्या मेथड्स एक्झामच्या पॅटर्ननुसार तुमच्या 10th लेवलचा जसा सिलेबस आहे त्याच्यानुसार सर्व काही दिले जातील. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून एक प्रूफ झालेलं आहे की आपण असा कोणताही टॉपिक नाही की जो आपण ऑप्शनला ठेवू शकतो. मॅथमॅटिक्सचा असा कोणताही टॉपिक नाही की ज्याच्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये आपण तो ऑप्शनला ठेवू शकतो. काही शिफ्टमध्ये काय होतं, टाईम आणि वर्कचे 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. काही शिफ्टमध्ये काय होतं, टाईम डिस्टन्सचे 3-4-5 प्रश्न विचारले जातात. आता या शिफ्टमध्ये बघा, 4 प्रश्न जर विचारलेले असतील टाईम डिस्टन्सचे, 20 पैकी 4 जर टाईम डिस्टन्सचेच आलेले असतील, बरोबर, तर प्रत्येक 3 ते 4 क्वेश्चन झाले की लगेच टाईम डिस्टन्सचा प्रश्न तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जर हा चॅप्टर जर ऑप्शनला ठेवलेला असेल तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे बघा, या ठिकाणी पण पर्सेंटेजवरती 2 ते 3 प्रश्न आहेत. रेशिओ प्रोपोर्शनवरती 2 ते 3 प्रश्न आहेत. प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न येतोय. त्याच्यामुळे कोणताही टॉपिक तुम्ही ऑप्शनला ठेवू शकत नाही. आणि ऑप्शनला ठेवणं म्हणजे सिलेक्शनच्या बाहेर जाणं, सिलेक्शन न होणं असं आहे. तर कोणताही टॉपिक आपण ऑप्शनला ठेवायचं नाही. तर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे डिटेल सर्व माहिती दिली जाईल. तुम्हीसुद्धा मेहनत करत राहा. आता आपण काय करू, आता याच्या पुढं अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी वापरायची, सिलेक्शन मिळवायचं आहे तुम्हाला, बरोबर. आता आपण आत्तापर्यंत काय पाहिलेलं आहे, जे काही GDचं नोटिफिकेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सिलेबस डिस्कशन केलेलं आहे, बरोबर. मॅथमॅटिक्सचा आणि इतर सिलेबससुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेला आहे. तिसरी गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग वगैरे जे काय आहे, PET असेल, ते सर्व नोटिफिकेशन आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. आता याच्या पुढं हे सर्व अप्लाय कसं करायचं हे सर्व आपण बरोबर माहिती पाहिलेली. एक्झाममध्ये टाईम कसा मॅनेज करायचा हे सुद्धा पाहिलेलं आहे. पण आता या सर्वांची तयारी कशी करायची हे आता आपण या ठिकाणी थोडक्यात पाहायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता मॅथमॅटिक्सला कसं फॉलो करायचं हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जे मॅथमॅटिक्सचा पॅटर्न सांगितला जाईल तो तुम्ही रिझनिंगसाठी, GS GKसाठी ते वापरायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं इंग्रजी जो काही विषय आहे त्यालासुद्धा सेम पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये, तुम्ही ज्यावेळी एक्झाम देणार आहे, एक्झाम हॉलमध्ये जो क्लाउड असतो 60 मिनिट असतात त्यामध्ये. आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर 60 मिनिटामध्ये तुम्ही काय करणार आहे, एक पेपर देणार आहे. तो पेपर किती मिनिटाचा आहे तुमचा, 60 मिनिटांचा पेपर असणार आहे, बरोबर. 60 मिनिटांची रोज एक टेस्ट त्यासाठी द्यायची. जे काही एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला 1 तासाची एक्झाम द्यायची, बरोबर. त्या टाईपमध्ये सेम टेस्ट रोज 1 तासाची द्यायची तुम्हाला. ती 60 मिनिटाचीच असणार आहे. त्यासाठी तुम्ही कोणतीही एक टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची. कोणतीही एक टेस्ट सिरीज, एखादी टेस्ट सिरीज घ्या. तुमच्याकडे सपोज 60 दिवस असतील आजपासून, तर 60 दिवसांमध्ये 60 टेस्ट तुमच्या ह्या झाल्याच पाहिजेत. तुमचं सिलेक्शन हे सर्व काय टेस्ट सिरीज सगळ्यात 1 नंबरला असेल. महत्त्वाचा पॉईंट तर तो टेस्ट सिरीजचा असेल. तुम्ही कोणतेही सिलेक्टेड कॅन्डिडेट असतील तर त्यांनी जास्तीत जास्त मॅक्झिमम टेस्ट दिलेले असतात. त्याच्यामुळं नुसतं टेस्ट द्यायचे नाही तर त्याचं ॲनालिसिस तुमचं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. टेस्ट डेली पाहिजे आणि डेली त्याचं ॲनालिसिस पाहिजे. पहिला पार्ट हा तुमचा 100% डेली रोज कवर झालाच पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला मॅथमॅटिक्सचं लेक्चर आपल्या या चॅनलवरती फ्री कंटेंट मॅथमॅटिक्सचा दिला जातो आहे. तर ते मॅथमॅटिक्स लेक्चर तुम्हाला डेली पाहायचं आहे. याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनचा सुद्धा तुम्हाला डाटा दिला जाईल आणि बऱ्याच बेसिकच्या गोष्टी पण तुम्हाला सर्व काही सांगितले जातील. तुमच्या कन्सेप्ट अगदी चांगल्या प्रकारे क्लिअर केले जातील. मॅथमॅटिक्सचं लेक्चर पाहिल्यानंतर तुमचा जे काही क्वेश्चन्स आहेत, एक क्वेश्चनला तुम्हाला 1 मिनिटामध्ये सॉल्व कसं करायचं त्याची चांगल्या प्रकारे स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाईल. आणि त्याच्यासाठी टेस्ट द्या, ॲनालिसिस करा आणि मॅथमॅटिक्सचे लेक्चरसुद्धा पहा तुम्ही. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नेहमी PYQचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करणं गरजेचं आहे. टेस्ट द्यायची, ॲनालिसिस करायचं, मॅथमॅटिक्स लेक्चर पाहिजे आणि डेली PYQ क्वेश्चन्स तुम्हाला जेवढे जसे जमतील तेवढे PYQ क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बुकचं रेफरन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता या बुकमध्ये तुम्ही बुकचा वापर कसा करणार आहात, तर या बुकचा वापर काय करणार, तुम्ही जे काही फॉर्म्युले, समीकरण किंवा तुम्ही जे काही मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पाहणार आहात, हेच क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे, एकतरी बुक्स वापरायला बेटरच गोष्ट आहे. जर तुम्हाला बुक्स वापरायचं नसेलच तर तुम्ही टेस्ट
आणि त्याचं ॲनालिसिस एवढं जरी केलं ना तरी इनफ आहे तुमच्यासाठी. कारण 60 दिवसामध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे. आणि टेस्ट देण्यासाठी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की तुमचा अजून सिलेबस पूर्ण झालेला नाही, किंवा तुम्हाला वाटेल की एखादा चॅप्टर किंवा एखादा सब्जेक्ट आपण आधी पूर्ण करू आणि त्याच्यानंतर टेस्ट द्यायला चालू करू. तसं करू नका. पूर्णपणे तुमचं प्लॅनिंग चुकू शकतं. कारण आज जरी तुमचा 60 दिवसामध्ये तुमचा सिलेबस जरी तुमच्याकडून अभ्यास करून झालेला नसेल तर एका तासाच्या एक्झाममध्ये तुमच्या सिलेबसचा विचार काय केला जाणार आहे का? तुम्ही किती अभ्यास केला असा विचार केला जाणार आहे का? तर एका तासामध्ये सगळं द्यायचं आहे शेवटी फायनली. त्याच्यामुळे ती तयारी आत्ताच करायची. तुम्ही असं विचार करू नका की तुमचा पूर्ण एक सब्जेक्ट अभ्यास करून झालेला नाही, किंवा तुम्ही 4 विषयांचा आधी अभ्यास करणार आणि नंतर टेस्ट देणार. हे पूर्ण प्लॅनिंग तुमचं चुकेल. तर त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, आधी डेली टेस्ट द्या आणि डेली अभ्यास करा आणि एक्झामच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला तुमचा सिलेबस पूर्णपणे कवर करायचा आहे. आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला सगळं प्रूफ द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट ॲनालिसिस, मॅथ लेक्चर, PYQ, गरजेनुसार पुस्तक आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रॉपर शेड्यूल करणं गरजेचं आहे. प्रॉपर शेड्यूल. जर प्रॉपर शेड्यूल असेल, प्रॉपर मॅनेजमेंट असेल तर तुम्हाला हे करणं सर्व सोपं जाणार आहे आणि फायनली तुम्हाला सिलेक्शनपर्यंत पोहोचायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत, उद्यापासून मॅथचं लेक्चरचं जे काही डिटेल्स आहे, मॅथबद्दल आपण पहिला चॅप्टर सुरुवात करायची आहे. तुम्हाला कोणता चॅप्टर पहिल्यांदा घ्यायचा आहे हे तुम्ही सांगा, किंवा सरांना कॉल करून जरी सांगितलं तरी चालेल. आणि तर कोणता चॅप्टर घ्यायचा, कशी तयारी करायची, उद्या पुन्हा आणखीन एकदा व्यवस्थितपणे डिटेलमध्ये सांगितलं जाईल. आणि तुमच्या गरजेनुसार किंवा तुम्हाला एखादा कॉम्प्लिकेटेड चॅप्टर वाटत असेल तर तोही सांगा, तो सुरुवातीला घेऊया. आणि कोणत्याही प्रकारचं न घाबरता तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत घ्या आणि तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला जरूर मिळेल. आपण या प्लॅटफॉर्मवर आपण सर्व मिळून मेहनत करूया आणि सिलेक्शनपर्यंत आपण जे काही असेल सर्व गोष्टी फॉलो करूया आणि फायनल तुमचं सिलेक्शन कसं होईल तेच पाहणार आहोत आपण. फक्त या चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना ही टेलिग्रामची चॅनलची लिंक आहे ती तुम्ही शेअर करा.